उशिरा आले, लवकर गेले. ज्ञानोबा आहे आणि विश्वातला 5वा चमत्कार आहे. त्यांच्या समाधीला भगवंतच रडले. काय जीवनात चमत्कार आहे. आता उलट ऐकायचं बघा. आणि आज ही सणाला घेतलं, आता उलट फिरायचं थोडं. जंगलामध्ये प्राणी अनेक आहेत, अनेक प्राण्यांना तोटा नाही. जारदे स्वतःचे जारदे स्वतःचे उद्भिजे अंडाचे पृष्ठवंशीय अपृष्ठवंशीय जलचरे भूचरे खेचरे उभयचरे सगळे प्राणी आहेत. सगळे झुऑलॉजी अख्खी आहे. सगळे जगात प्राणी आहे आणि त्यांचं राहणं अरण्यात आहे. पण सगळ्या अरण्यात सिंह नाही. कुत्रे लागल तेवढे, डुकरांना ऊन आलाय, बाकीचे भरपूर आहे. पण सगळ्या जंगलात प्राणी आहेत, प्राणी आहेत. पण सिंह नाही. बाकी नीट आहे का बघा. सगळ्या जंगलात प्राणी आहेत पण सिंह नाही. सगळे प्राणी आहेत. कोणते प्राणी आहेत? शिकलेल्या मंडळीच्या जनातील जालर, स्वेदर, आंटर, उद्भिद, जलचर, भूचर, खेचर, उभयचर, पक्षी वर्ग, सस्तन वर्ग, संस्कृत वर्ग, पाण्यात राहणारे, पाण्याच्या बाहेर राहणारे, हे सगळे अॅनिमल आहेत. पण याच्यामध्ये सगळ्या जंगलात सिंह नाही. हे मान्य अनेक जगात राजे, पण सिंहासारखे छत्रपती दुसरे नाही. आता उलट फिरा. सगळ्या जंगलात प्राणी आहेत पण सिंह नाही. फायनल झालं. सगळे हरणांचे कळप आहेत. कळप हरिण कळपा आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. हरण भरपूर आहे, हरणाच्या नाभीत कस्तुरी नाही. राजा भरपूर आहेत पण जनतेसाठी लढणारे छत्रपती सारखे दुसरे. तिसरं ऐका. आता लागला करंट तुम्हाला. आता करंट लागला कसं झालं. तिसरं वाक्य आहे. झाडं अनेक आहेत, अनेक झाड आहेत, अनेक आणि सगळ्या प्रकारचे. पण ते झाड आहे पण सगळ्या जंगलात कल्पतरू नाही. नीट आहे का बरं का. आता प्राणी आहे प्राणी आहेत पण सिंह नाही. हरण आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. हत्तींचे कळप आहेत, कळप पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. हत्तींचे कळप आहेत पण मोती नाही. जंगलात झाडं भरपूर आहेत पण कल्पत येण्या बाबले कुणी लावतात नाही ना. आणि विशेष आहे, दुष्काळ किती पडू द्या, इडी बाबर कधी वाळतच नाही. बरं तिला पाणी भरा, पाण्याची गरज नाही, खताची गरज नाही. तसे काही माणसं असे फक्त धर्मविरोधी आहे, काही करा मरतच नाही. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा. ज्यांच्याकडं ज्ञान कमी आहे, ज्ञान आणि ज्यांना ज्ञानाचा अहंकार आहे, अशीच माणसं नेहमी धर्मविरोधी वागत असतात. ज्यांना ज्ञान आहे असं तुम्ही अजिबात समजू नका. राज्यावर चुका